सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आज दक्षिण सोलापूर तालुक्याच्या गावभेट दौऱ्यावर होत्या। या दौऱ्यात प्रणिती यांनी भाजपच्या चुकीच्या धोरणावर टीका करत आपला संताप व्यक्त केला। केवळ भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील आणि देशातील शेतकरी देशोधडीला लागला आहे। देशात महागाईने उच्चांक गाठला, यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली, तर दुसरीकडे बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली असल्याची ही टीका प्रणिती शिंदे यांनी केली। प्रणिती शिंदे यांनी आज नांदणी, चिंचपूर, बरूर, हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, टाकळी, औज, कारकल, येळेगाव, विंचूर, शंकरनगर, निंबर्गी, मंद्रुप या गावांनी भेटी दिल्या। या दौऱ्यात बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, मागील 10 वर्षात भाजपचे दोन्ही खासदार विकास कामे करण्यात अपयशी ठरले आहेत, त्यामुळे भाजपला प्रत्येक वेळी उमेदवार बदलावा लागला। आता तर त्यांना थेट बाहेरील उमेदवार आयात करावा लागला असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला। भाजपच्या दोन्ही निष्क्रिय खासदारामुळे सोलापूरच्या विकासाची 10 वर्षे वाया गेली आहेत। भाजपने आजपर्यंत